आजचा तरुण आणि संस्कारांची गरज. आजचा तरुण हा देशाचे भविष्य, समाजाचा आधारस्तंभ आणि परिवर्तनाचा प्रमुख घटक मानला जातो. कोणत्याही राष्ट्राची प्रगती त्या राष्ट्रातील तरुणांच्या विचारांवर, चारित्र्यावर आणि कर्तृत्वावर अवलंबून असते. परंतु आजच्या काळात तरुणांच्या जीवनात काही चिंताजनक बदल दिसून येत आहेत. आजचा तरुण उच्च शिक्षण घेत आहे, विविध पदव्या प्राप्त करत आहे, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करत आहे. परंतु हे शिक्षण बहुतांश वेळा केवळ नोकरी आणि आर्थिक प्रगतीपुरते मर्यादित राहिले आहे. शिक्षणातून मिळणारे जीवनमूल्य, नैतिकता, कर्तव्य भावना, समाजसेवा, देशभक्ती आणि संस्कार यांचा अभाव जाणवत आहे. शिक्षणाचा खरा उद्देश केवळ रोजगार मिळवणे नसून चांगला माणूस घडवणे हा आहे. पूर्वी शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनावर संस्कार करीत असत. आज मात्र शिक्षण व्यवस्थेतील स्पर्धा आणि व्यावसायिकता यामुळे संस्कारक्षम शिक्षण कमी होत चालले आहे. परिणामी अनेक तरुण मित्रमंडळी पार्ट्या, मोबाईल, सोशल मीडिया आणि विविध व्यसनांच्या आहारी जात आहेत. दारू, तंबाखू, गुटखा आणि इतर व्यसनांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसते. यासाठी कुटुंब, शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था आणि धार्मिक संघटनांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. मुलांना लहानपणापासून चांगले संस्कार देणे, संत महापुरुषांचे विचार सांगणे, समाजसेवेच्या उपक्रमात सहभागी करणे, व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, मला सुशिक्षित नव्हे तर सुसंस्कृत युवक द्या. मी भारताचे भविष्य बदलून दाखवतो. आजच्या काळात या विचाराची अधिक आवश्यकता आहे. शिक्षणासोबत संस्कार, विज्ञानासोबत अध्यात्म आणि प्रगतीसोबत नैतिकता यांचा समतोल साधणारा तरुणच राष्ट्राला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाऊ शकतो. म्हणूनच आजच्या तरुणांना केवळ करिअर नव्हे तर चारित्र्य, केवळ यश नव्हे तर मूल्य, केवळ संपत्ती नव्हे तर संस्कार यांची जोड देणे ही काळाची गरज आहे. संस्कारयुक्त, कर्तव्यनिष्ठ, राष्ट्रभक्त आणि आध्यात्मिक विचारांचा तरुण घडला तरच समाज आणि राष्ट्र अधिक सक्षम होईल. यासोबतच कर्तव्य, शिस्त, मोठ्यांचा आदर, पालकांविषयी कृतज्ञता, समाजासाठी काहीतरी करण्याची भावना या मूल्यांपासून अनेक तरुण दूर जात आहेत. स्वतःच्या सुखापुरता विचार करण्याची प्रवृत्ती वाढताना दिसते. समाजातील समस्या सोडवण्यासाठी योगदान देण्याऐवजी अनेक जण केवळ टीका करण्यात वेळ घालवतात. आध्यात्मिकतेच्या बाबतीतही अशीच परिस्थिती दिसून येते. ईश्वरावरील श्रद्धा, संतांचे विचार, प्रार्थना, सत्संग, वाचन यापासून अनेक तरुण दूर गेले आहेत. विज्ञान आणि तर्कशुद्ध विचार आवश्यक असले तरी प्रत्येक गोष्टीचे केवळ प्रात्यक्षिकच हवे, अध्यात्माला स्थान नाही अशी मानसिकता काही प्रमाणात वाढत आहे. यामुळे नास्तिक विचारसरणी वाढते आणि जीवनातील नैतिक आधार कमकुवत होतो. तरुण हा समाजाचा कणा असतो. जर हा कणा मजबूत असेल तर समाजही मजबूत राहतो. पण तरुणांमध्ये योग्य दिशा, संस्कार आणि मूल्यांचा अभाव राहिला तर समाजालाच त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे तरुणांना चांगली संगत, प्रेरणादायी साहित्य, समाजकार्य, राष्ट्रकार्य आणि आध्यात्मिक विचार यांची जोड मिळणे अत्यंत